नमस्कार मित्रांनो. कोकणामध्ये नेहमी अद्भुत आणि चमत्कारिक घटना ह्या घडत असतात. कोकणामध्ये राखणदार किंवा देवचार असतात. मित्रांनो, हा एक ना भूताटकीचाच प्रकार आहे, परंतु ही एक जी शक्ती आहे ती वाईट नाहीये, तर माणसाला त्याच्या कठीण प्रसंगामध्ये किंवा अडीअडचणीमध्ये त्याला मदत करणारी ही एक अद्भुत शक्ती कोकणामध्ये आहे. आता हे देवचार किंवा राखणदार असतात ना, त्यांच्या ठरलेल्या पायवाटा असतात गावामध्ये, सीमेवरती, वाडीमध्ये किंवा शेतावरती, घराच्या बाजूने. ह्या त्यांच्या पायवाटा पूर्वीपासून ठरलेल्या असतात. आता कोकणामध्ये काय होतं, मागची वडीलधारी माणसं किंवा मोठी माणसं ही पुढच्या पिढीला नेहमी आपल्या घराच्या बाजूने एखाद्या राखणदाराची पायवाट असेल किंवा देवचाराची पायवाट असेल, तर त्याची माहिती पुढच्या पिढीला देतात की इथे काही घाण करायची नाही, इथे बांधकाम करायचं नाही, इथे झाडं लावायची नाहीत किंवा इथे कंपाऊंड वगैरे काही करायचं नाही. तर ती देवचाराची किंवा राखणदाराची पायवाट आहे ती नेहमी खुली राहिली पाहिजे, त्याला येता जाता आलं पाहिजे, कारण तो त्या वाडीचं, त्या गावाचं रक्षण करता असतो. आणि म्हणून त्याच्या पायवाटा ज्या असतात ना, त्या खुल्या सोडलेल्या असतात. म्हणून कोकणात देवचाराची किंवा राखणदाराची पायवाट असेल तर त्याच्यावरती बांधकाम करणं, झाडं लावणं असं काही मूर्खपणा कोण करत नाही. आणि हे पिढी दर पिढी पुढे पुढे चालत आलेल्या ह्या सगळ्या मान्यता आहेत आणि ते लोक आजही कोकणामध्ये मानतात. परंतु एका व्यक्तीने एका गावामध्ये ह्या देवचाराच्या पायवाटेवरती विहीर खणली आणि त्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये जो काही प्रसंग घडला तो आज आपण या कथेतून पाहणार आहोत. चंद्रकांत नावाचा एक व्यक्ती होता. घराच्या पाठीमागे डोंगराळ भागामध्ये 2-3 एकर मध्ये त्याने जेसीबी लावून लेवल केली थोडीशी टप्प्याटप्प्याने, आणि त्याने जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये 250-300 आंब्याची आणि काजूची कलमं त्या सगळ्या डोंगराळ भागामध्ये लावली. त्यानंतर पाऊस झाला, कलमं चांगली झाली, चतुर्थी झाली, दिवाळी झाली, आणि दिवाळीनंतर पावसाचा जोर जसा कमी झाला तसं मग आता झाडांना पाणी कसं द्यायचं, त्यासाठी विहीर खणावी लागणार होती. चंद्रकांत वडिलांना म्हणाला की बाबा, या सगळ्या झाडांना पाणी देण्यासाठी विहीर खणावी लागेल. वडील म्हणाले की तू 2-3 एकरचा प्लॉट आहे, कुठेतरी तू एखाद्या पाणी बघणाऱ्या माणसाला, पानाड्याला घेऊन ये, कुठे पाणी असेल तर बघ तिथे, आणि मग तिथे विहीर मारू. दुसऱ्या दिवशी चंद्रकांत एका पाणी पाहणाऱ्याला, म्हणजे त्या हातावरती नारळ वगैरे ठेवून पाणी पाहतात ना, त्या माणसाला काही वेगवेगळ्या भागामध्ये पानाडी म्हणतात किंवा आपल्या कोकणामध्ये पाणी बघणारे असे म्हणतात. तर त्या व्यक्तीला तो घेऊन आला चंद्रकांत. त्याने 10-12 ठिकाणी पॉइंट शोधले पाण्याचे, परंतु 1.5-2 तासाच्या प्रयत्नानंतर तो पाणी पाहणारा माणूस चंद्रकांतला म्हणाला, चंद्रकांत, अरे मी 10-15 ठिकाणी तरी पॉइंट बघितले पाण्याचे, परंतु ह्या तुझ्या ह्या 2-2.5 एकर मध्ये ह्या सगळ्या झाडांना पुरेल एवढा मात्र पाणी साठा इथे नाहीये. थोडंसं पाणी मिळेल, परंतु हे सगळ्या तुझ्या ह्या बागेला पुरणार नाही. चंद्रकांत निराश झाला. वडीलही थोडेसे निराश झाले की एवढे सगळे आता केलं, एवढा खर्च केला, आणि जर त्याला पाणी नसेल तर उपयोग काय त्या झाडांचा. तो पाणी पाहणारा माणूस म्हणला की आजूबाजूला दुसरा कुठचा तरी प्लॉट असेल, तुमचा एखादी जमीन असेल तर सांगा, तिथे बघूया आपण. चंद्रकांत म्हणाला, हो, ही 2-3 घरं सोडल्यानंतर आमचा एक 2.5 गुंठ्याचा प्लॉट आहे, तिथे पाणी बघायला काही हरकत नाही. तो पाणी पाहणारा माणूस आणि चंद्रकांत तिकडे गेले आणि त्यांनी पाहिलं तर त्या 2.5 गुंठ्याच्या मधोमध एक पॉइंट असा मिळाला त्या पाणी पाहणाऱ्या माणसाला. तो म्हणाला, इथे जर तू विहीर मारलीस तर ह्या सगळ्या तुझ्या 250-300 कलमांना, झाडांना पाणी पुरवून उरेल एवढा पाणीसाठा ह्या जमिनीच्या आतमध्ये आहे. तर तो म्हणाला, ठीक आहे, बघूया मग कुठे मारायची. मग त्याने पॉइंट दाखवला, तिथे खुंटी मारली लाकडाची आणि चुना टाकून ठेवला ओळखीसाठी, आणि तो माणूस नंतर आपले पैसे घेऊन निघून गेला. चंद्रकांत घरी आला आणि वडिलांना म्हणाला की बाबा, त्या 2.5 गुंठ्याच्या मधोमध बरोबर पाण्याचा एक पॉइंट मिळाला जिथे भरपूर पाणी आहे. वडील चिडले, अरे चंद्रकांत, तुला कळतंय का तू काय बोलतोस? अरे तो जो 2.5 गुंठ्याचा प्लॉट आहे तो वडिलोपार्जित, अजून आम्ही तिथे तो मोकळा सोडलाय. तुला कारण माहिती आहे ना ते? कारण तिथून देवचाराची पायवाट जाते वरती, जंगलाच्या दिशेने तो देवचार दुसऱ्या वाडीमध्ये जातो, आणि त्याची ती पायवाट येण्या जाण्याची आहे, म्हणून तो प्लॉट आम्ही रिकामी ठेवलाय. नाहीतर एव्हाना कधीच आम्ही तिथे बांधकाम वगैरे, झाडं लावली असती, बांधकाम केलं असतं, तर विहीर तिथे आपल्याला खणता येणार नाही, कारण त्याची जर पायवाट बंद झाली तर तो आम्हाला त्रास देणार, हे 100%. चंद्रकांत म्हणतो, हवं करायचं तरी काय? मग ही सगळी जी कलमं लावली ती सगळी मारून टाकायची का पाण्याशिवाय? वडील खूपच जेव्हा चंद्रकांत आग्रह करतो
तेव्हा चंद्रकांत वडिलांना सांगतो की बाबा, ती मुख्य वाट आहे ना, तुम्ही जी म्हणताय की ही देवतराची वाट आहे, तिथे 5-6 फूट सोडून आपण विहीर मारूया. वडील म्हणते की ठीक आहे, पण भटजींना वगैरे पुरोहितांना बोलावून नंतर पूजा वगैरे करून त्या राखणदाराला, त्या देवचाराला, ग्रामदेवतेला, कुलदेवतेला सगळ्यांना नारळ वगैरे ठेवून गाराणी करूनच नंतर तिथे सुरुवात करायची. 2-4 दिवसांनी पुरोहितांना बोलवलं जातं. तिथे पूजा केली जाते. तेव्हा पुरोहितही त्यांना विचारतात की अरे चंद्रकांत, ही देवचराची पायवाट आहे ना, इथून जाते ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात ना? चंद्रकांत म्हणतो की हो, बाबांनी पण सांगितलं की 5-6 फूट सोडून इकडे आम्ही विहीर मारणार आहोत म्हणून. तर झालं सगळं, ते रीतिरिवाजाप्रमाणे पूजन वगैरे झालं, सगळ्या देवांना गारणी वगैरे झाली आणि 4 दिवसांनी एक बेळगावचा कॉन्ट्रॅक्टर, कर्नाटकचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो चंद्रकांतने ठरवला. त्याची माणसं 2-3 दिवसांनी आली. 10-12 माणसं होती. त्याच्यामध्ये 5-6 युवक होते आणि त्यांची राहण्याची सोय, जो तिथे 2.5 गुंठ्याचा प्लॉट आहे, त्याच्या बाजूला एक रिकामी घर होतं. रिकामी म्हणजे ती सगळी माणसं मुंबईला राहायची आणि ते घर तसं रिकामी होतं, म्हणजे वरांडा आणि पुढचं खळं जे आपण म्हणतो किंवा अंगण म्हणतो ते रिकामी होतं. तर चंद्रकांतने त्या सगळ्या कामगारांची राहण्याची, उठण्याची, बसण्याची, जेवण करण्याची व्यवस्था त्या घरामध्ये केली होती आणि तो प्लॉट आणि ते घर बाजूबाजूलाच होतं. तर ते सगळे कामगार तिथे उतरले, त्या बाजूच्या घराच्या अंगणामध्ये किंवा वरांड्यामध्ये सगळं आपलं सामान वगैरे ठेवलं आणि त्या ठिकाणी जी आखून दिलेली जमीन होती, त्या ठिकाणी त्या कामगारांनी विहीर खणायला घेतली. पहिल्यांदा ते गोल वगैरे करून घेतला त्यांनी आणि खणायला सुरुवात केली. 2-3 दिवसामध्ये 5 फूट ती विहीर खणून झाली. चंद्रकांतच्या वडिलांचं लक्ष होतं. 2-3 दिवस तर कोणताही त्रास झाला नाही. चंद्रकांतला आता वाटलं की जर सांगणं बोलणं आपण जे गाऱ्हाणं केलेलं आहे, ते गाऱ्हाण्यामुळे जो राखणदार असेल तो किंवा जो देवचार आहे, तो त्याच्यावरती राजी झालेला आहे आणि आपल्याला कुठचाही त्रास होणार नाही असं आता वाटायला लागलं. कारण 3-4 दिवस झाले 5 फूट विहीर खणून झाली होती. आणि ते जे कामगार होते ते संध्याकाळी काम संपल्यानंतर 6-6:30ला अंघोळ वगैरे तिथे करायचे त्या बंद असलेल्या घराच्या समोर आणि अंगणामध्ये चटई वगैरे टाकून झोपायचे, कारण दिवस होते मार्चचे साधारण, त्यामुळे अंगणामध्ये ते चटई वगैरे टाकून ते 10-12 कामगार झोपायचे. आता 5 फूट खणलेली जी माती होती ती त्या विहिरीच्या आजूबाजूला त्यांनी टाकली, म्हणजे 3-4 फुटाचा असा ढिगारा तयार झाला. आणि आता मात्र थोड्याशा वेगळ्या काहीतरी घटना घडायला लागल्या. ते कामगार तिथे रात्री झोपलेले असायचे त्या अंगणामध्ये. रात्री 12च्या नंतर घुंगूर वाजलेल्याचा आवाज त्या कामगारांना येऊ लागला. पहिल्या दिवशी त्यांना वाटलं की कोणतरी, आजूबाजूला सगळीच घरं होती ना, त्यामुळे कोणतरी वाजवत असेल किंवा काहीतरी असेल, म्हणून त्यांना पहिल्यांदा वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मल आहे, येणारा आवाज हा नॉर्मल आहे, कोणतरी वाजवत असेल किंवा काही असेल, म्हणून त्यांनी ते पहिलं लक्ष दिलं नाही. सतत 3-4 दिवस हाच प्रकार त्या कामगारांच्या बाबतीमध्ये व्हायला लागला की कोणतरी घुंगूर वाजवतंय किंवा घुंगूर वाजवतंय, तो काठी टेकत टेकत गेलेल्याचा आवाज, खट खट असे त्याला बांधलेले घुंगूर, असं काहीतरी, असं विचित्र काहीतरी आवाज यायला लागला. हे कामगार थोडेसे घाबरले. त्यांनी दुसऱ्या दिवशी चंद्रकांतला सांगितलं की मला असं असं होतं, रात्री 12च्या नंतर एक अर्धा तास किंवा 20 मिनिटं असं असं प्रकार घडतो, घुंगराचा आवाज येतो आणि काठी टेकत कोणतरी जाते असा आवाज येतो. चंद्रकांतने मनामध्ये ठरवलं की यांना जर काही कल्पना दिल्या तर हे कामगार निघून जातील. त्यांनी काय सांगितलं ना, ते म्हणते की असंच आजूबाजूला सगळी घरं आहेत, त्यामुळे येत असेल कोणाच्या तरी घरामध्ये, कोणतरी काहीतरी काम करत असेल, त्याचा येत असेल आवाज घुंगरासारखा. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याने डायव्हर्ट केल्या त्या कामगारांच्या मनातून. अमावास्या जशी जशी जवळ येत होती, अमावास्येच्या अगोदर 5-6 दिवस एक प्रकार असा घडला, तोपर्यंत 7-8 फूट विहीर खणून झाली होती आणि तो ढिगारा, ज्या ठिकाणी त्या देवचाराची पायवाट होती त्या ठिकाणी तो ढिगारा मातीचा त्या कामगारांनी करून ठेवला होता. आता चंद्रकांतने त्यांना सांगितलं नाही की इथे तुम्ही ढिगारा करू नका, कारण ते कामगार कसे असतात, जास्त लांब कुठे माती न्यायची झाली तर मग ते वैतागतात, म्हणून चंद्रकांतने तिथे माती टाकण्यासाठी त्यांना विरोध केला नाही. तो ढिगारा आता 7-8 फुटाचा झाला होता आणि जी देवचाराची पायवाट आहे ती हळूहळू बंद झाली ह्या सगळ्या मातीमुळे. एके दिवशी रात्री 12:15 वाजले होते आणि तो घुंगराचा आणि काठी टेकत टेकत आलेलाच आवाज आज जोर जोरात येत होता. 3-4 कामगार त्याच्यातले उठले, एकमेकांना त्यांनी सांगितलं की ऐका, काहीतरी आवाज येतोय, कोणतरी काठी टेकत टेकत येतोय, आज घुंगूर मोठ्याने वाजतायत म्हणून.
सगळ्यांनी कान देऊन ऐकलं तर हो, खरोखरच हे काहीतरी विचित्र प्रकार आहे. ते बोलले की चला आपण काय उठायचं नाही. सगळ्यांनी डोक्यावरनं चादरी घेतल्या आणि सगळे झोपायला म्हणजे झोपले सगळेजण. पाहिलं त्यांनी आणि ते मनात त्यांनी ठरवलं की काही बघायचं नाही आजूबाजूला, सगळ्यांनी झोपायचं म्हणून. हळू-हळू म्हणता-म्हणता तो आवाज मोठ्याने येऊ लागला आणि मित्रांनो, काही एका क्षणामध्ये असा प्रकार घडला, जो 7-8 फुटाचा ढिगारा त्यांनी त्या विहिरीच्या बाजूला तयार केला होता माती टाकून-टाकून ना, तो अचानक मोठा आवाज झाला आणि त्या विहिरीमध्ये कोसळला आणि अर्धी विहीर त्या सगळ्या मातीने भरली आणि तिथे प्लेन अशी जागा त्या ढिगाऱ्याच्या ठिकाणी तयार झाली. हे सगळे कामगार उठून अंथरुणावरती बसले. त्यांना वाटलं की विहिरीमध्ये माती कोसळली 100%. येणारा आवाज मात्र घुंगराचा आणि त्या काठीचा अजूनही येत होता. सगळेजण अंथरुणावरती बसले. कोणी जाऊन पाहण्याची डेअरिंग करेना. ते युवक थांबले. म्हणलं की जोपर्यंत आवाज बंद होत नाही तोपर्यंत उठून पाहायचं नाही. काही 15-1 मिनिटांनी तो आवाज पूर्णतः बंद झाला. त्या 2-3 त्याच्यामध्ये जे युवक होते ते थोडेसे डेअरिंगबाज होते. त्या युवकाने थोडंसं डेअरिंग केली आणि पाहायला गेले तर तो जो ढिगारा 7-8 फुटाचा त्या वाटेवरती होता ना, तो सगळा विहिरीमध्ये कोसळलेला होता. रात्री हे सगळे झोपले. दुसऱ्या दिवशी चंद्रकांतला सांगितलं त्यांनी, असं-असं आजही आवाज येत होता आणि अचानक ही माती या विहिरीमध्ये कोसळली आणि विहीर अर्धी बुजून गेली. चंद्रकांतला आता काही गोष्टींची कल्पना आली की 100% ही पायवाट देवचाराची आहे आणि हा प्रकार त्याची पायवाट बंद झाल्यामुळे होतोय. परंतु कामगारांना सांगितलं ते कामगार निघून जाणार होते किंवा कॉन्ट्रॅक्टर निघून जाणार होता. तो म्हणणार होता की अशा गोष्टी आहेत तर मग आम्ही काम करणार नाही. उद्या आम्हाला याचा काहीतरी त्रास होईल. आमचे कामगार आतमध्ये काम करत असताना त्यांना कोणताही दगाफटका होईल. म्हणून त्याने त्या सगळ्या कामगारांना ह्याची कल्पना दिली नाही. दुसऱ्या दिवशी मग ती यारी आणली त्यांनी. यारी म्हणजे ती माहिती आहे ना, बकेट असं असतं आणि त्याच्यामध्ये माती भरून मग ते वरती वायर रोपच्या सहाय्याने काढली जाते. ती यारी आणली आणि ती यारी मित्रांनो बरोबर त्यांनी त्या प्लेन झालेल्या ढिगाऱ्याच्या, जो ढिगारा आतमध्ये पडला होता त्या ढिगाऱ्याच्याच ठिकाणी लावली आणि त्या यारीच्या सहाय्याने, बकेटच्या सहाय्याने सगळी माती आज वर काढली आणि पुन्हा खोदकाम सुरू झालं. आज दुसरी रात्र होती. कालच्या दिवशी ती माती विहिरीमध्ये पडली होती आणि आज ते बकेट त्या यारीला त्याने संध्याकाळी 6-6:30ला अडकवून ठेवलं. ती यारी तिथे उभी केली आणि सगळेजण फ्रेश वगैरे झाले, जेवण वगैरे बनवून झालं आणि 11च्या दरम्यान सगळे झोपायला गेले. आता अमावास्या जवळ येत होती. आता अमावास्येला 4 दिवस राहिले होते. आज एक विचित्र प्रकार घडला. रात्री 12:15च्या दरम्यान तोच आवाज त्या काठी टेकत खट खट आणि त्या घुंगरांचा आवाज येऊ लागला. 4-5 कामगार आजही उठून आपल्या अंथरुणावरती बसले. त्यांनी पाहिलं की आजही आवाज येतो. आज काहीतरी विचित्र घडायला नको. ते कान देऊन ऐकतात काय होतंय, परंतु त्या विहिरीकडे बघण्याची डेअरिंग यांची होईना की काय असेल काय माहित आणि काय पाहिलं तर त्याचा त्रास आपल्याला झाला तर. म्हणून त्यांनी ठरवलं की विहिरीकडे त्या बघायचं नाही. आता थोडं अंतर त्या विहिरीचं आणि त्या घराच्या अंगणाचं एक 50-1 फुटाचं, त्यामुळे अंधारात थोडासा जरी उजेड असला चांदण्यांचा तर ते दिसायचं, परंतु यांनी बघायची मात्र डेअरिंग केली नाही. 12:15-12:30च्या दरम्याने जे बकेट त्या यारीला अडकवलेलं ना लोखंडी, ते बकेट धाडकन त्या विहिरीमध्ये कोसळलं आणि मोठा आवाज झाला. सगळे कामगार 10-12चे झोपले ते खडकन जागे झाले आणि सगळे उठून बसले. पाहतात तर काय, यारीचा जो बकेट होता तो सगळा खाली पडलेला आणि मोठा आवाज झाला आणि तो आवाज काठीचा आणि घुंगरांचा आजही येत होता. खळ 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 आणि ते सगळं यारीचं बकेट पडलेलं. आता कोण जाऊन पाहणार त्या ठिकाणी? या कामगारांची मात्र आज डेअरिंग होईना की आज काहीतरी, काल माती पडली 2 दिवसापूर्वी, आज ते बकेट पडलं. हे काहीतरी अद्भुत शक्ती आहे किंवा वाईट काहीतरी शक्ती आहे असं त्यांना वाटायला लागलं. आज रात्री सगळे तसेच झोपले. सकाळी जाऊन पहिल्यांदा त्याने उठल्या चंद्रकांतला बोलवून आणि त्याला सांगितलं की असा प्रकार झालेला आहे, हे काहीतरी विचित्र आहे. तुम्ही काहीतरी सांगणं बोलणं, पुन्हा एकदा नारळ वगैरे ठेवून, पानपाकळीची, आंब्याची पानं वगैरे ठेवून, साखर ठेवून, अगरबत्ती, दिवा लावून तुम्ही काहीतरी आज गारणं करा. हे काहीतरी अद्भुत प्रकार आहे. तो काठीचा आवाज, तो घुंगरांचा आवाज नेहमी येतो आणि त्यानंतर अशा घटना घडतायत. दुसऱ्या दिवशी चंद्रकांतने तसंच गारणं वगैरे नारळ ठेवून केलं आणि त्या कामगारांना सांगितलं की आता काय होणार नाही. पूर्वी सुद्धा आम्ही ह्या भूमीचं पूजन केलेलं आहे आणि आजही तुमच्या मनाच्या समाधानासाठी किंवा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आजही आम्ही नारळ ठेवून गारणे वगैरे केले. आता तुम्हाला त्रास होणार नाही. अमावास्येची आदल्या दिवशीची रात्र होती. सगळीकडे काळोख पसरला होता आणि हे कामगार
आज झोपलेले, परंतु सगळ्यांना झोप येईना. रात्रीचे 12:30 पावणे 1 वाजला होता. सगळ्यांच्या छातीमध्ये धडधडायला लागलं, आज काय होणार आहे? कारण अमावास्या जवळ आली. ह्या सगळ्यांना आता कळलं होते, हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे, हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. ते जरी कर्नाटकचे असले तरी ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना कल्पना असते, कारण ते कोकणामध्ये बरेचसे काम करत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ते पाळतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात. मित्रांनो, आज रात्रीचे 12:30 पावणे 1 वाजला होता. सगळे कामगार जागे होते. 10-12 होते, ते सगळे आज जागे होते. फक्त चादरी डोक्यावरनं घेतलेल्या, परंतु काय होतं ह्याचा ते अंदाज घेत होते. सगळ्यांच्या जे कान लागले होते ते आज त्या घुंगराच्या आवाजावरती आणि त्या काठीवरती. पावणे 1च्या दरम्यान तोच आवाज पुन्हा येऊ लागला. घुंगराचा आवाज आणि काठी टेकत टेकत कोणतरी येते असा आवाज येऊ लागला. आणि मित्रांनो, आता ह्या कामगारांनी ठरवलं की आज डेअरिंग करून पाहायचं तरी नक्की काय आहे किंवा नक्की कोण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यातले 4-5 कामगार अंथरुणावरती उठून बसून त्यांनी त्या घराच्या वरांड्याच्या मागून त्या विहिरीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. तर विहिरीपासून 15-20 फुटावरती एक असा धिप्पाड माणूस, 6-7 फुटाचा असा धिप्पाड, म्हणजे मजबूत, अंगामध्ये सदरा घातलेला, घोंगडी खांद्यावरती, त्याची घोंगडी अक्षरशः ती जमिनीवर पर्यंत टेकली होती आणि ती मागे मागे अशी लोळत येत होती. धोतर नेसलेलं, पायामध्ये ज्या कोल्हापुरी चपला असतात त्यांचा कर्र कर्र असा आवाज होतो ना, त्या चपला घातलेल्या, आणि कानामध्ये अशी भले मोठे रिंग घातलेले होते. डोक्याला फेटा बांधलेला, एका हातामध्ये कंदील होता पेटवलेला आणि एका हातामध्ये काठी होती. त्या काठीला घुंगूर बांधलेला होता आणि ती काठी तो टेकत टेकत पुढे पुढे त्या विहिरीच्या दिशेने येत होता. आता अक्षरशः यांच्या अंगावरती काटा आला आणि अंगातून ह्यांच्या असं काहीतरी वेगळंच जाणवायला लागलं. आणि तो धिप्पाड माणूस, त्याचे ते लाल बुंद डोळे आणि त्याचं ते रूप त्या कंदिलाच्या उजेडामध्ये स्पष्ट उजळून दिसत होतं त्या सगळ्यांना. पांढर शुभ्र धोतर, पांढर शुभ्र सदरा, ते काळी घोंगडी, पांढरा फेटा आणि भरदार अशी मिशी, हे सगळं पाहिल्यानंतर यांच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला. हा काय प्रकार आहे? ही कोणतरी अद्भुत शक्ती आहे. म्हणजे त्याचा चेहरा अगदी उजळून निघालाय त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये. तसा तो जवळ जवळ त्या विहिरीपर्यंत येत होता. आणि विहिरीकडे आल्यानंतर मात्र हे ज्या ठिकाणी झोपले तिकडे त्याची अशी नजर गेली आणि त्याने पाहिलं, त्याचे डोळे लाल भडक होते, चेहरा असा रागीट झाला होता. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अगदी तेवढ्या लांबून देखील स्पष्ट दिसत होत्या. ती भरदार मिशी, ह्या सगळ्यांना आता ते पाहवलं नाही. ह्यांना भीती वाटायला लागली. हे सगळे घाबरले, छातीमध्ये धडधडायला लागलं, सगळ्यांना घाम फुटला आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा झोपलेल्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला. झोपून थोडस ते पुन्हा त्या धिप्पाडशा माणसाकडे पाहतात की तो आज नक्की काय करतोय. आणि म्हणता म्हणता तो, जी अशी यारी होती ना लावलेली, इथे जी विहीर आहे ना अशी यारी लावलेली, जिथून ती पायवाट अशी पुढे गेली होती, त्या यारी लावलेले त्याच ठिकाणाहून तो आला आणि त्याने जोरदार अशी काठी जी आहे ती यारीवरती आपटली. त्याच्या त्या तिची बेस असतो ना, त्याच्या बेसवरती अशी ती जोरात काठी आपटली. जशी त्याने काठी आपटली ना, असा मोठा खटकन आवाज झाला आणि ते बांधलेले घुंगरू खाली पडले तुटून. आणि तो नंतर असा जोरात असा ओरडला आणि त्याने एक लाथ, म्हणजे उजवा पाय उचलला आणि ती लाथ सरळ त्या यारीच्या त्या असा जो त्याला पुढे असं अँगल असतो असा लोखंडी, त्या अँगल वरती त्याने जोरदार लाथ मारली. जशी त्याने लाथ मारली ना, ती यारी पूर्णतः अशी इकडनं उचलली आणि सरळ त्या विहिरीत पडली. 20 फूट 22 फूट खणून झाली होती. ते अक्षरशः ती एवढी भली मोठी, मला वाटतं 1.5 टन तरी त्याचं वजन असेल. तर ती यारी त्या माणसाच्या लाथेने अशी उचलली आणि त्या विहिरीमध्ये पडली. जोरदार आवाज झाला, सगळे कामगार उठले आणि आता तो माणूस मात्र रागाने त्या सगळ्या माणसांकडे, कामगारांकडे बघू लागला. ह्यांनी आता पुन्हा जागच्या जागी हे सगळे थांबले. सगळेजण वरांड्यामध्ये निघून गेले, जेणेकरून तो माणूस आपल्याकडे येऊ नये, आपल्याला त्याने काय करू नये. हे वरांड्यामध्ये सगळे लपून बसले. सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडले आणि सगळे एकमेकांच्या आधाराला ते वरांड्यामध्ये येऊन बसले. मित्रांनो, काय करावं हे त्यांना कळेना. परंतु त्या काठीचे घुंगरू तुटलेले होते, तरी देखील त्या काठीतून घुंगराचा आवाज येत होता आणि त्या चपलांचा कर्र 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 आवाज येत होता. काठीचा तो खाट खाट असा आवाज येत होता आणि तो माणूस हातात कंदील पकडून त्या यारी पडलेली ना, तिथून जी पायवाट तयार झाली, म्हणजे मोकळी झाली जागा, त्या मोकळ्या जागेतून तो मुख्य रस्त्यापर्यंत निघून गेला.
भयानक घटना त्या कामगारांनी अनुभवली होती. आणि आता तो माणूस गेल्यानंतर, पुढे गेल्यानंतर तो माणूस दिसेनासा झाला. आणि मग त्याचा कंदिलाचा जो उजेड होता किंवा कंदिलाचा तो दिवा होता आतमधला ना, तो देखील दिसेनासा झाला. ह्यांना काही कळेना आता काय करायचं. त्या 4-5 जणांनी ठरवलं की जाऊन आत्ताच्या आत्ता जाऊन त्या मालकाला सांगायचं, चंद्रकांतला सांगायचं असा असा प्रकार झाला. चंद्रकांतला त्यांनी बोलून आणलं आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. चंद्रकांतला आता काय करावं, काय ते कळेना. तो म्हणाला की उद्या सकाळी काय ते पाहूया. आपण हे उद्या सकाळी या रे, पुन्हा एकदा जेसीबी वगैरे आणून त्याला बांधून वरती काढूया. दुसऱ्या दिवशी तो कॉन्ट्रॅक्टर आला, हे सगळे कामगार, त्यानंतर चंद्रकांतचे वडील, वाडीतली सगळी माणसं आली आणि त्यांनी पाहिलं की असा असा प्रकार. त्या कामगारांनी ना 2-3 वेळा ज्या घटना 10-12 दिवसामध्ये आल्या त्या सगळ्या लोकांना सांगितल्या. सगळ्या लोकांना माहित होतं की इथून देवचराची पायवाट आहे आणि ही तुम्ही बंद करून या ठिकाणी तुम्ही विहीर खोदताय त्याच्या पायवाटेवरती. त्यामुळे हे सगळं होणं जे होतं ते साहजिक होतं. परंतु कामगारांनी ते सांगितलं की ह्याच्या पुढे आम्ही तर बाबा इथे काम करणार नाही, की जे पाहिलेला प्रकार हा भयानक होता. त्याने आम्हाला काय केलं नाही, परंतु कदाचित त्याची पायवाट इथून बंद झाली असेल म्हणून त्याने केलं असेल, की ह्या गोष्टी आम्हाला काही माहित नाहीत. कारण आम्ही कर्नाटकातून आलो. परंतु इथे आम्ही काम करणार नाही. कॉन्ट्रॅक्टर देखील म्हणाला, की आम्ही इथे काम करणार आहे. आमचं आजपर्यंत जे काय खोदकामाचं जे काही पैसे झाले ते आम्हाला द्या. आम्ही ह्याच्यापुढे काम करणार नाही. त्यांनी हात जोडले. चंद्रकांतला आता त्यांच्या वडिलांना काय कळेना. आजूबाजूची सगळी लोक सांगायला लागली, की तुम्ही ही रिस्क घेऊ नका इथे करण्याची. एखाद्याच्या जीवाच्या बाबतीमध्ये जर बरं वाईट झालं तर. चंद्रकांतला काही समजेना काय करायचं ते. तर मित्रांनो त्या ठिकाणी मग ती विहीर जेसीबीच्या साह्याने जी खणलेली होती ती पूर्णतः बुजवली गेली आणि ती जी पायवाट होती ना देवचराची ते पुन्हा तयार करण्यात आली. पुन्हा सगळं बुजवून ती पायवाट मोकळी केली गेली आणि त्याच 2.5 गुंठ्याच्या एका कॉर्नरला पुन्हा एकदा त्या पाणी बघणाऱ्या माणसाला चंद्रकांतने आणलं आणि तो म्हणाला की इथे बोरवेल मारायची, जेणेकरून एवढ्या छोट्या भागामध्ये बोरवेल कोणताही अडथळा राखणदाराला किंवा देवचराला होणार नाही. मग तिथे देखील त्या बोरवेलला भरपूर पाणी मिळालं आणि त्यानंतर पायपिंग करून मग ते पुढच्या 2.5 एकरच्या त्या प्लॉटमध्ये चंद्रकांतने पाणी नेलं. परंतु ती विहीर मात्र त्यांना बुजवावी लागली. आता जे वडिलोपार्जित लोक सांगत आले होते, त्याचे वडील देखील त्याला सांगत होते की ती देवचराची पायवाट जर बंद झाली तर काहीतरी अघटित घडणार आणि तसंच घडलं. जे 70-80 हजार रुपये त्यांचे पाण्यामध्ये गेले आणि ती विहीर बुजवून त्यांना ती पायवाट पुन्हा देवचराची तयार करून द्यावी लागली. परंतु बोरवेलला मात्र भरपूर पाणी मिळालं आणि आज मला वाटतं 2.5-3 वर्ष झाली असतील. आता ती जी झाडं लावले ती धरायला लागलीत मित्रांनो. असा एक अद्भुत प्रकार जो देवचार आहे किंवा जो राखणदार आहे त्याच्या बाबतीमधला हा अनुभवायला मिळाला मित्रांनो. आणि तो चंद्रकांतने मला सांगितला होता. 2-2.5 वर्ष झाली असतील ह्या सगळ्या गोष्टीला. तो आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला. असे तुमचे काही अनुभव असतील प्रत्येक गावामध्ये कुठेही जा तुम्ही, सिंधुदुर्ग असेल, कोकण असेल, कोकणाच्या बाहेर असेल, प्रत्येक ठिकाणी देवचार किंवा जे राखणदार असतात त्यांच्या पायवाटा ठरलेल्या असतात. तुम्हाला कोणाला जर असा अनुभव असेल, तुमच्या आजूबाजूला असे जर पायवाटा असतील देवाच्या, तर नक्कीच कमेंट करून सांगा. मित्रांनो आज ह्या कथेमध्ये इथेच मी थांबतो. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. मित्रमंडळीपर्यंत ते शेअर करा, म्हणजे त्यांनाही अशा ह्या भयानक गोष्टींचा अनुभव घेता येईल. मित्रांनो आज मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.